नमस्कार मित्रांनो, मी सागर मदने. सध्या मी आहे सातारा जिल्ह्यातल्या काळज या गावामध्ये आणि याच गावामध्ये आपल्याला खंडोबा देवाचं एक फार सुंदर असं मंदिर पाहायला मिळतं, जे की माझ्या मागच्या बाजूलाच आहे. आणि या मंदिराच्या पाठीमागच्या बाजूला जुन्या काळातली एक बारव सुद्धा पाहायला मिळते. ती बारव सुद्धा फार सुंदर आहे. तर हे मंदिर कसं आहे ते पाहूयात आणि त्यानंतर मग आपण जी मागच्या बाजूला बारव आहे ती बारव सुद्धा पाहण्यासाठी जाऊया. मंदिराच्या बाहेरील बाजूस जे सुंदर प्रवेशद्वार आहे त्या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आलोय. समोर हे मंदिर आहे आणि याच ठिकाणी आपल्याला पाहू शकता या सुंदर अशा मेंढ्यांचं शिल्प पाहायला मिळालं. या ठिकाणी कुत्रा सुद्धा आहे, त्यावर भंडारा लोकांनी वाहिलेला दिसून येतोय, बघू शकता. आणि जे मुख्य मंदिर आहे ते इथं समोरच्या बाजूला आहे. आता आपण ज्या ठिकाणी आहोत मंदिराचा हा सभामंडप आहे, जो की नव्यानं बांधलेला आहे. पण एक जुन्या काळातला सभामंडप सुद्धा आहे, जो इथं खालच्या बाजूला आहे. पूर्णतः दगडी खांबांवरती उभा असलेला तो सभामंडप आहे. त्याच्या आतमध्ये जे खंडोबा देवाचं गर्भगृह आहे किंवा गाभारा आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. आतमध्ये मूर्तीसुद्धा पाहायला मिळते. आणि हे मंदिर फार प्राचीन आहे. या मंदिराचं जुनं बांधकाम पाहताना आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं. याच मंदिराच्या मागच्या बाजूला एक जुन्या काळातली बारव आहे, ती सुद्धा आपण पाहायला जाऊया. या ठिकाणी एक सभामंडप आहे जो नव्यानं बांधलाय, पण त्याच्या आतल्या बाजूला इथं सुद्धा आपल्याला जुन्या काळातला हा दगडी खांबांवरती उभा असलेला सभामंडप पाहायला मिळतोय. आणि जे मंदिराचं गर्भगृह आहे ते इथूनच समोरच्या बाजूला आहे. बघू शकता पूर्ण दगडामध्ये बांधलेलं आहे जुनं मंदिर आहे आणि फार सुंदर मंदिर आहे. मंदिराच्या मागच्या बाजूला हे जुन्या काळातली बारव पाहायला मिळते, बघू शकता. त्याला आता जाळी ओढली बाजूने आणि आतमध्ये उतरायला पायऱ्या. मंदिराच्या मागच्या बाजूला ही जुन्या काळातली बारव आहे आणि बारवांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आहे, पण त्यामध्ये सध्या फार कचरा आहे. तुम्ही बघू शकता हा पायऱ्यांचा मार्ग आहे या बारवमध्ये उतरण्यासाठी. आणि
या बाजूला एक कमान आहे, त्यामध्ये एक देवळी आहे दिवा लावण्यासाठी. आणि अशीच एक कमान इकडं मागं सुद्धा आहे, त्यात सुद्धा एक देवळी. कदाचित इकडं वरती मोठ असेल पूर्वीच्या काळी, सध्या ती इथं दिसत नाही काहीच. आणि इथून पायऱ्या आहेत. बघू शकता. जुन्या काळातली बारव.